नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 2 त्याच्यामधील सर्व प्रश्नांचा विचार करणार आहोत। तर वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न असतील। आतापर्यंत शिकलेल्या संपूर्ण पार्ट विभाग 2 मधील जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं सुद्धा नोटिफिकेशन मिळेल। बघा, पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। बरोबर, तर बघा, एका वर्तुळाचं क्षेत्रफळ 1386 चौरस सेमी आहे, तर त्याचा परिघ काढा, म्हणजे फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल हुज एरिया इज 1386 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर। मग आता इथे एरिया दिलेला आहे, वर्तुळाचं काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ। क्षेत्रफळ म्हणजे एरिया दिलेला आहे, बरोबर। आणि आपल्याला वर्तुळाचा परिघ काढायचा आहे। परिघ म्हणजे काय, सर्कम्फरन्स सी इक्वल टू क्वेश्चन मार्क। परंतु लक्षात घ्या, आपल्याला जर परिघ काढायचा असेल तर परिघासाठी वर्तुळाची त्रिज्या माहित असावी लागते, बरोबर। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, परंतु जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर काढणार नाही तोपर्यंत आपल्याला ऑप्शन शोधता येणार नाही। मग आता परिघ कसा काढायचा, तर त्रिज्या माहित असली पाहिजे, आणि त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला क्षेत्रफळाचा वापर करावा लागेल। म्हणजे क्षेत्रफळावरून त्रिज्या, रेडियस, आणि त्रिज्येवरून सर्कम्फरन्स म्हणजे परिघ काढता येईल आपल्याला, बरोबर। मग आधी सूत्र कोणाचं वापरायचं आपण, क्षेत्रफळाचं। तर काय सूत्र आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ, बघा, एरिया ऑफ सर्कल, काय फॉर्म्युला आहे, पाय आर वर्ग, बरोबर। आता क्षेत्रफळ दिलेलं आहे, मग त्याची किंमत टाकूया आपण, 1386 इक्वल टू पायची व्हॅल्यू किती घेतो, 22/7, 22/7, आणि आर स्क्वेअर एज इट इज ठेवायचं जसंच्या तसं। आता आर स्क्वेअर काढण्यासाठी 7 आणि 22 इकडे येणार, बरोबर, म्हणजे 1386, 1386, खालचे जे 7 आहेत ते वरती येणार न्यूमिनेटरला, अंशाला, आणि 22 छेदाला म्हणजे डिनॉमिनेटरला जाणार, बरोबर का। आणि इकडे काय राहील, आर वर्ग, आर स्क्वेअर। आता इथे 22 आहेत, म्हणजे ही संख्या 11 ने भाग जाणारी आहे। मग अशा वेळेला वरची संख्येला पण 11 ने भाग जातो, म्हणजे 11 ने भाग दिल्यावर बघा, 11 2 जा 22। आता इथे 11 ने भाग द्या, 13 ला 11 1 जा 11, मग 13 ने 11 राहिल्यावर 2 राहतील, 28 झाले। 28 च्या आधी कोण येतात, 11 च्या टेबल मध्ये 22, बरोबर ना। 11 2 जा 22, आणि मग किती राहते, 6 राहतील। 6 वर 6 घेतल्यावर 66, 66 11च्या पाड्यात आहेत, 11 6 चा 66, म्हणजे 126 चा आपण भाग लावला, बरोबर। आता या 126 ला परत 2 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 2 1 जा 2, मग काय येणार बघा, 2 6 चा 12, 2 3 चा किती येणार, 6, म्हणजे 63 इंटू 7 इक्वल टू आर स्क्वेअर। आता आर स्क्वेअर बरोबर काय घेऊ शकतो आपण, बघा, आर स्क्वेअर बरोबर 63 ला फोडायचे, कारण 63 मध्ये पण 7 आहेत, बरोबर। 63 ची फोड काय करणार, 9 7 63, 9 7 जा, का घेतले, तर इथे पण 7 आहेत बघा, मग हा 7 परत लिहू शकतो आपण येथे लक्षात। म्हणजे आर स्क्वेअर बरोबर 9 ची फोड काय येणार आता, 3 इंटू 3 इंटू 7 इंटू 7। आता आर घेण्यासाठी यांच्या रूट घ्या, म्हणजे या पेअर मधून, या जोडीतून एकच संख्या घ्यायची, म्हणजे 3 1 टाइम आणि 7 1 टाइम। आर किती आला, 21। रेडियस मिळाली। आता रेडियस वरून परिघ, सर्कम्फरन्स म्हणजे परिघ काढू शकतो। काय सूत्र आहे, सी बरोबर 2 पाय आर, हे परिघाचं सूत्र आलं। आता व्हॅल्यू टाकूया आपण,
2 इंटू पाय किती घेणार 22/7. आर किती आहे बघा 21. आता 7च्या टेबल मध्ये 21 आहेत. 7 1 जा 7, 7 3 जा 21. आता बघा 44 इंटू 3 किती येणार बघा 3 4 जा 12, 1 13, 132. आता सर्कम्फरन्स जो असतो ती लेंथ असते. आता हा जर सर्कल असेल येते लक्षात, तर सर्कलची ही जी कॉर्नर आहे एज, ते एजची लेंथ म्हणजे काय असतं सर्कम्फरन्स किंवा परिघ. त्यामुळे लेंथ की नेहमी कशामध्ये असते सेमी किंवा मीटर. आता एरिया आपला बघा सेमी स्क्वेअर आहे, सेंटीमीटर वर्ग आहे. म्हणजे तुमची जी परिघ आहे तो फक्त सेमी मध्ये असेल, तो स्क्वेअर असणार नाही. लेंथ फक्त कशामध्ये असेल सेमी मध्ये. येते लक्षात. मग ऑप्शन कोणतं दिसतं बघा, पहिल्यामध्ये सेमी स्क्वेअर आहे म्हणजे हा एरिया असू शकतो, स्क्वेअर येणार नाही परिघाला. मग 132 सेमी. सेकंड ऑप्शन हे तुमचं काय असेल आन्सर असेल. कळलं. बघा दुसरा प्रश्न आहे. एका घनाची बाजू 4 मीटर आहे, ती दुप्पट केली तर घनफळ किती पटीने वाढेल. द साइड ऑफ द क्यूब इज 4 मीटर. इफ इट इज डबल म्हणजे दुप्पट केली, हाऊ मेनी टाइम्स व्हॉल्यूम ऑफ द न्यू क्यूब विल बी एज कम्पेअर्ड विथ द ओरिजिनल क्यूब. म्हणजे नवीन क्यूब आणि ओरिजिनल क्यूब यांचं जे घनफळ असेल त्यांच्यामध्ये कम्पेअर केल्यावरती किती पटीनं आहे, हाऊ मेनी टाइम्स आहे ते आपल्याला शोधायचंय. आता दोन घनांसाठी दोन बाजू आहेत. पहिल्यांदा 4 मीटर आहे आणि नंतर डबल करणार आपण म्हणजे दुप्पट होणार. बरोबर. मग आता दोन्ही वेळेला घनफळ काढू आपण. म्हणजे आता पहिल्यांदा बघा सुरुवातीच्या घनाचे घनफळ किंवा व्हॉल्यूम ऑफ ओरिजिनल क्यूब. आता ओरिजिनल साइड किती आहे बघा. घनाचे घनफळ काय असतं एल क्यूब किंवा बाजूचा घन. बरोबर ना, बाजू घन असतं. आता एल किती आहे सुरुवातीला 4 आहे म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4. येते लक्षात. म्हणजे किती होणार बघा 4 चोक 16 गुणिले 4, 16 चोक किती होणार 64 घन सेमी किंवा क्यूब सेंटीमीटर. ठीक आहे. सुरुवातीच्या घनाचं काय आलंय घनफळ आलं. आता L1 साइड काय होते, आता L ची साइड L2 होईल. L2 किती होते डबल होते. मग कशाची डबल 4 ची डबल 2 इंटू L. बघा सुरुवातीची बाजू L होती, आता ती L2 झाली म्हणजे डबल झाली. म्हणजे 2 इंटू L किती होणार 2 इंटू 4 8. म्हणजे L2 किती आली 8 आली. आता मग काय काढू शकतो आपण नवीन घनाचे घनफळ किंवा काय लिहिणार व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूब. येते लक्षात ना. मग आता इथे काय घेणार आपण L2 क्यूब. L2 किती आहे बघा किती आहे L2 8 आहे म्हणजे 8 इंटू 8 इंटू 8. आता 8चं क्यूब 521 होतं किंवा 64 इंटू 8 किती होणार 512. येते लक्षात क्यूब सेंटीमीटर. आता हे 512 64च्या किती टाइम्स आहेत ते आपल्याला शोधायचंय. बरोबर. म्हणजे यांच्यातला रेशिओ यांना कम्पेअर करूया आपण. म्हणजे काय करणार 512 ला आपण कशाने डिवाइड करणार 64 न. म्हणजे हाऊ मेनी टाइम्स ते आपल्याला कळेल. बरोबर ना. हे घनफळ आणि हे घनफळ यांच्यामध्ये किती पटीचं अंतर आहे. आता इथे भाग देणं आपल्याला 64 न शक्य नाही. मग त्यासाठी काय करायचं याला काय करू आपण 8 इंटू 8 इंटू 8 एज इट इज लिहू. बरोबर. आणि याला काय लिहिणार 64 ला 4 इंटू 4 इंटू 4. बघा आन्सर कसं येणार आता 8 2 जा अगेन 4 2 जा 4 2 जा 8 4 2 जा 8. 2 दुणे 4 होतात ना 4 दुणे 8 होतात. मग काय होणार
2 इंटू 2 इंटू 2, हे दुने 4 आणि 4 दुने 8, 8 टाइम्स. हाऊ मेनी टाइम्स? 8 टाइम्स. कोणता ऑप्शन आहे बघा? डी ऑप्शन आहे, 8 पट. येते का लक्षात? म्हणजेच काय, नवीन घनाचं घनफळ व्हॉल्यूम ऑफ द न्यू क्यूब बिकम्स 8 टाइम्स, 8 पट असेल ओरिजिनल क्यूबच्या. आलं लक्षात? बघा दुसरा प्रश्न आहे. प्रणाली 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा सराव करत होती. त्यासाठी ती 100 मीटर अंतर 20 वेळा धावली. प्रत्येक वेळेला लागलेला वेळ दिलेला आहे. प्रणाली वॉज पार्टिसिपेटिंग फॉर अ 100 मीटर रनिंग रेस. शी रेन 100 मीटर डिस्टन्स 20 टाइम्स, म्हणजे 20 वेळा धावली. हाऊ टाइम्स रिक्वायर्ड इन सेकंड्स फॉर इच अटेम्प्ट. प्रत्येक प्रयत्नात तिला जो वेळ लागलेला आहे वॉज गिवन, तो दिलेला आहे. तर बघूया आपण यावरून आपल्याला याची काय काढायची, मध्य काढायचं किंवा मीन काढायचंय, बरोबर. तर आता त्यासाठी बघा आपल्याला या प्रकारचा एक चार्ट तयार करावा लागेल. त्याच्यामध्ये तिला प्रत्येक वेळेला लागणारा वेळ असेल, त्यानंतर टॅली मार्क किंवा ताळ्याचे खुणा असतील, नंतर फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता, बरोबर. तर आता या ठिकाणी आपण बघूया. बघा मिनिमम काय 14 आहे आणि मॅक्झिमम काय 18 आहे. येते लक्षात? म्हणून 14, 15, 16, 17, 18 असे सेकंड आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत. तर आता आपण पाहूया प्रत्येक वेळेला जे टाइम आहे ती किती वेळा रिपीट झालेला आहे. बघा टॅली मार्कच्या मदतीने. बघा आता फर्स्ट नंबर 18 आहे, तर मग 18 मध्ये 1 मार्क करू आपण. 17 2 टाइम्स आहे, 1 2. त्यानंतर 16 15, बघा 16 1 टाइम, 15 1 टाइम, 16 15 अगेन, 16 1 15 1, 14 16 15 1 1 आहे, 14 1 15 1 16 1. त्यानंतर 15 17, 15 1 17 1 and 15 1. आता इथे 5 झाले म्हणून 5 साठी आपण आडवी रेषा मारू. 16 16 1 15 1 टाइम्स 1 15, 17 1 17, 16 इथे 5 झाले, 15 1 14 देन 15. आता बघा टॅली मार्कच्या साहाय्याने तुम्हाला फ्रिक्वेन्सी कळेल. 14 किती टाइम्स झाले? 2 टाइम्स. 15 5 plus 3 8 times, 16 5 times, 17 4 times आणि 18 1 times. आता XI माहित आहे आणि FI पण माहित आहे. XI इंटू FI यांचा गुणाकार करायचा. 14 2 जा 14 दुने 28, 15 8 जा 120, देन 16 5 जा 16 पंचे 80 ना, बरोबर. 17 4 जा 17 चौक 68, 68, 18 1 जा 18. आता यांचे ऍडिशन करूया आपण. 24 जा 4 2, 6 plus 6 12, 12 plus 8 20, plus 1 21 जा 1 2, 2 plus 1 3, 314. आणि n किती आहे बघा? 10 plus 10 20, बरोबर. हे 20 आले पाहिजेत कारण तुमचे 20 टाइम्स आहेत तिथे 20 वेळा. आता मध्य, आता सूत्र काय? मध्य व मीन. मीन काढायचं सूत्र काय? तर सिग्मा XI FI डिवायडेड बाय n, याला n ने भागायचं. आता सिग्मा XI FI किती आहे? 314/20. आता याला थोडा आपण रिड्युसिंग फॉर्म किंवा संक्षिप्त रूप देऊया. बघा याची 10 होणार 2 ने डिवाइड केल्यावर
आणि इथे पण 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 1 2 5 जा 10, 1 2 7 जा 2 1 जा 1 सॉरी 2 1 जा 2, then 2 5 जा 10, 1 2 7 जा 14. म्हणजे काय राहणार 357 अपॉन 10. म्हणजेच काय येणार याचा आता 10 ने डिवाइड केल्यावर फक्त एक डेसिमल येईल 15.7. तर 15.7 तुमचं काय असेल मध्य किंवा मीन असेल. कळलं. तर या प्रकारे चार्ट तयार करून हा प्रश्न आपण सोडवू शकतो. बघा आता तिसरा प्रश्न आहे. त्रिकोण डीईएफ व त्रिकोण एलएमएन हे डीईडीएफ आणि एकाच एक संगती एलएमएन या संगतीनुसार एकरूप आहेत. तर या संगतीनुसार होणारे एकरूप बाजूंच्या आणि एकरूप कोनांच्या जोड्या लिहायच्यात. बघा ट्रायंगल डीईएफ अँड ट्रायंगल एलएमएन आर कॉन्ग्रुएंट इन करस्पॉन्डन्स EDF and LMN. Write the pair of congruent sides and congruent angles in correspondence. आता अत्यंत सोपा प्रश्न आहे. पहिल्यांदा आपण बघा त्रिकोण DEF व त्रिकोण ट्रायंगल LMN मध्ये किंवा इन ट्रायंगल इथे लक्षात. मग आता काय सांगितलेले संगती कोणती आहे बघा. EDF एकाच एक संगती LMN नुसार किंवा इन करस्पॉन्डन्स EDF अँड LMN. आता त्रिकोण एकरूप आहेत. ट्रायंगल कोणते एकरूप आहेत ट्रायंगल EDF. आता जसे संगती आहे तसे ट्रायंगल आधी काय दाखवा एकरूप दाखवा. कारण संगतीनुसारच एकरूप असतात. EDF कॉन्ग्रुएंट ट्रायंगल LMN. आता हे मिळालं तुम्हाला की मग आता एकरूप बाजू आणि एकरूप कोणांच्या जोड्या लिहिणं शक्य आहे. मग आधी काय लिहू आपण एकरूप बाजू किंवा कॉन्ग्रुएंट साइड्स. बघा काय येणार बघा पहिले काय बाजू किंवा साइड काय घेणार ED कॉन्ग्रुएंट साइड काय येणार एकरूप बाजू काय येणार. आता इथे बघा फर्स्ट 2 घेते मग इथे काय येणार LM बरोबर. नंतर बाजू आता DF घ्या लास्ट 2 म्हणजे DF एकरूप बाजू किंवा कॉन्ग्रुएंट साइड काय येणार आता DF. तर इकडे काय येणार MA येत्या लक्षात. आणि थर्ड तिसरं काय येणार बाजू किंवा साइड EF लास्ट फर्स्ट अँड लास्ट EF कॉन्ग्रुएंट साइड काय येणार एकरूप बाजू LN. मिळालं एकरूप बाजू. आता एकरूप कोणांच्या जोड्या म्हणजे काय एकरूप कोण किंवा कॉन्ग्रुएंट अँगल्स. कोणती कोण आहेत बघा ई कोण. आता ईचा कॉन्ग्रुएंट कोण असेल L असेल फर्स्टचा फर्स्ट. मग ई ला 3 अक्षरी कसं वाचणार तर ई ला मिडल ला ठेवायचं मध्ये DEF अँगल DEF कॉन्ग्रुएंट अँगल. आता बघा DEF तसं MLN फर्स्ट. आता D मिडलच आहे मग काय येणार अँगल EDF कॉन्ग्रुएंट अँगल किंवा कोन LMN. आता थर्ड F चा कॉन्ग्रुएंट कोण असेल F चा बघा F चा कोण असेल N असेल. मग F ला मिडल ला ठेवा DFE अँगल DFE
कॉन्ग्रुएंट अँगल किंवा एकरूप कोन काय येणार MNL. तर या प्रकारे आपल्याला एकरूप कोणांच्या सुद्धा जोड्या मिळतील. आलं लक्षात. बघा चौथा प्रश्न आहे. एका यंत्राची किंमत 2,50,000 रुपये ती दरवर्षी 4% दराने घटते म्हणजे कमी होते. तर यंत्र घेतल्यापासून 3 वर्षानंतर किंमत किती असेल म्हणजे किंमत कमी होऊन ती किती असेल. द कॉस्ट ऑफ मशीन म्हणजे किंमत इज 2,50,000. इट डिप्रिशिएट्स ऍट द रेट ऑफ 4%. डिप्रिशिएट म्हणजे काय कमी होते किंमत डिक्रीज होते. फाइंड द कॉस्ट ऑफ मशीन आफ्टर 3 इयर्स म्हणजे 3 वर्षानंतर तिची किंमत कॉस्ट किती असेल. आता सुरुवातीला ओरिजिनल जी कॉस्ट आहे सुरुवातीची किंमत ती नेहमी पी मानतो आपण. मग पी किती आहे सुरुवातीची किंमत बघा ती लिहा इथे 2,50,000. 2,50,000. पुढे काय घसाऱ्याचा दर किंवा रेट आर. तो आता किंमत जेव्हा कमी होते डिक्रीज होते त्यावेळेला जो रेट असतो तो मायनस मध्ये असतो. इथे 4% दिलाय पण -4 घ्यायचा आपण. कळालं. पुढे किती वर्ष मुदत एन किती आहे इयर्स किती 3 वर्ष किंवा 3 इयर्स. आता 3 वर्षानंतरच जी किंमत असेल ती काढायची आपल्याला म्हणजे ए कॉस्ट ऑफ मशीन आफ्टर 3 इयर्स ए इक्वल टू क्वेश्चन मार्क. कळालं. परत इथे आपण चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला यूज करूया आपण. बघा आता काय सूत्र आहे ए इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. बघा आता इथे किंमत टाकूया. पी ची किंमत किती आहे बघा 2,50,000. 2,50,000 इंटू 1 प्लस आय किती -4 अपॉन 100 रेज टू 3. आता बघा 2,50,000 एज इट इज इंटू 100 1 जा 100 100 1 100 आणि त्यातून 4 मायनस होणार आता कारण मायनस आहेत ना. मग 100 - 4 किती राहणार 96 आणि 100 एज इट इज रेज टू 3 याचा तिसरा घात. काय येणार बघा आता 2,50,000 इंटू 96 अपॉन 100 इंटू 96 अपॉन 100 इंटू 96 अपॉन 100. 100/96 किती वेळा लिहिला आपण 3 वेळा. आता 0 घालवा बघा 2 0 2 0 2 2 0 गेले परत 2 0 2 0. आता 25 आणि इथे 100 आहे. 25च्या टेबल मध्ये पाड्यात 100 येतात. मग कसं घेणार 25 1 25 25 चोक 100 25 4 जा 100 म्हणजेच काय राहिले 96 इंटू 96 इंटू आता 4 ने याला डिवाइड करता येईल 4 1 जा 4 बघा आणि 1 राहिले सॉरी 4 2 जा 8 बेचोक 8 होतात ना 9च्या आधी अँड 4 4 जा 16 म्हणजे 24 आले. आता 96 इंटू 96 म्हणजे 96 चा तुम्हाला स्क्वेअर करायचा आहे. 96 चा स्क्वेअर करणं सोपं आहे बघा. वर्ग करूया. 9 चा स्क्वेअर 81 असतो आणि या 6 चा स्क्वेअर 36 जसाच्या तसा लिहायचा. आता यांचा जो गुणाकार आहे 54 त्याची डबल इथे लिहायची असते. 954 होतात ना आणि 54 ची डबल किती येणार 108 108 येणार बरोबर ना. ते याच्यात ऍड करायचे हा एक डिजिट सोडून. आता ऍड करा 6 1 1 2 9 9216 किती होणार 9216 इंटू 24. आता याला 24 ने मल्टिप्लाय करायचं गुणायचं 24 ने तुमचा गुणाकार येणार 22,1184 रुपीज म्हणजे 2,21,184 ही त्या मशीनची 3 वर्षानंतरची कॉस्ट असेल किंवा किंमत असेल. कळलं. तर अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून कमी झालेली किंमत आपण काढू शकतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे उरलेले प्रश्न आपण या एक्सरसाइजच्या सेकंड पार्ट मध्ये पाहू. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.